दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला हातभार। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। भमाणा आणि लाठीपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख सुभाष आप्पा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद दिसून आला। शिक्षणाच्या प्रवाहापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि भविष्यात हीच मुले आपल्या गावाचा व समाजाचा विकास घडवून आणावीत या भावनेतून हा उपक्रम राबविला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा तालुका प्रमुख सुभाष आप्पा यांनी दिली। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।